हिंदूवर हल्ले चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. बांगलादेश सरकार होश म्याव, होश म्याव, होश म्याव. बांगलादेश सरकार होश म्याव, होश म्याव, होश म्याव. बांगलादेशमध्ये इस्कॉन संघटनेचे संत यांना अटक झालं आणि त्यांना त्या पद्धतीनं जामीन मिळालं नाही. 28-29 तारखेपासून कट्टरपंथीयांनी बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हल्ले चालू झालेले आहेत. जवळजवळ 300 घटना बांगलादेशमध्ये घडलेल्या आहेत. हिंदूचे मंदिर तोडलं जात आहे, आगी लावलं जात आहे, माणसं मरू लागलेलं आहेत. मुस्लिम कट्टरपंथीय त्या हिंदूंना त्या ठिकाणी राहणं अशक्य करून सोडलेलं आहे. त्यामुळं भारताची जबाबदारी आहे, कारण भारत देशाने बांगलादेश स्थापन होत असताना स्वर्गीय इंदिरा गांधीनं मुजिबुर रहमानला सैनिक पाठबळ दिल्यामुळं बांगलादेश निर्माण होऊ शकला. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न बांगलादेशच्या जातीयवादी मुस्लिम कट्टरपंथीयांनी चालवलेला आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर भारतामध्ये आश्रय दिलं गेलं. हाही राग त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती राहणार आहे, तुम्ही हस्तक्षेप करा. बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज आहे तो समाज राहणं मुश्किल झालेला आहे. त्या समाजाला संरक्षण मिळवून देण्याचं काम भारत सरकारचं आहे. म्हणून आज निषेधाचा मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबरीनं परभणी येथे 10 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यामध्ये जे घटनेचं प्रत होतं त्याचं मोडतोड करण्यात आलं, अवमान करण्यात आलं, ते तुडवण्यात आलं. त्याचाही आम्ही निषेध करतो. आज भारत बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो. 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. एका बाजूला संसदेमध्ये चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणणाऱ्या माणसांनी घटना तुडवावं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याचाही निषेध आम्ही करणार आहे. त्याकरता शेकडो लोक या ठिकाणी जमलेला आहे. पक्षाच्या वतीनं कुठल्याही समाजावर अन्याय होऊ द्या, सीपीएम त्यांच्या पाठीशी उभं राहील, ही आमची भूमिका आहे. हे लोकांना पटवून देण्याकरता आजचा मोर्चा आम्ही संघटित केलेला आहे. ते बोर्डामध्ये तुमचे फलक जे आहेत ना, परभणी येथील पोलिसांनी केलेला आहे. सरकारची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी लाठीहल्ला झाला असेल त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी. त्या लाठीहल्ल्याची चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि आमची मागणी राहणार आहे, यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा, ही आमची मागणी राहणार आहे. बीडमध्ये देखील एक प्रकरण घडलं आहे. तिथले निर्गुण खून करण्यात आलेला आहे. मराठा समाज देखील आक्रमक झालेला आहे. तर काय सांगाल, कायद्याचं राज्य आहे की नाही? आता महाराष्ट्र हे बिहार होऊ लागलेलं आहे. कायद्याचं राज्य आहे का नाही मला माहित नाही. कायद्याचं राज्य असेल तर असे प्रकार घडले नसते. आता नव्याने निवडणूक झालेली आहे. निवडणुकीमध्ये जातीचा आधार घेण्यात आलं, धर्माचा आधार घेण्यात आलं, ईव्हीएम मशीनचा आधार घेण्यात आलं, नोटाचा आधार घेण्यात आलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कोणी बदनाम केलं नाही. इतकं बदनाम भारतीय जनता पक्षाने करून विजयावर बसायचा प्रयत्न केलेला आहे. याचाही भंडाफोड आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन करणार आहे आणि सुप्रीम पर्यंत जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे. राष्ट्रीय लेवलचा प्रश्न देखील व्यवस्थित चालत नाही का? याला कारण असं आहे, दणकट जबाबदार आहेत ते, उपराष्ट्रपती आहेत,
सगळ्याला विश्वासात घेऊन राज्यसभेचं कामकाज व्हायला पाहिजे. परंतु एका बाजूने ते कललेले आहेत म्हणून त्याच्या विरोधामध्ये जवळजवळ 60 खासदारांनी सह्या करून निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाला सीपीएमचा पाठिंबा आहे. इतकंच नाही, अलाहाबादच्या हायकोर्टाने अत्यंत हिंदू मुस्लिमाविरुद्ध प्रचानक आग ओकलेला आहे. उत्तर प्रदेश सध्या त्या ज्वालामुखीच्या स्फोटावर उभा आहे. आम्ही वेळेवर सांगू लागलेला आहे की 15 ऑगस्ट 47च्या पूर्वी जी देशाची परिस्थिती आहे ती कायम ठेवा असं म्हणत असताना कुतुब-मिनारमध्ये चालू आहे, आग्रामध्ये चालू आहे, अजमेरमध्ये चालू आहे, संबलमध्ये 5 तरुण मुस्लिम पोरं मेले गेले. याला जबाबदार कोण? म्हणून हा देशामध्ये अशा पद्धतीचं हिंदू विरुद्ध मुस्लिम असं उभी पूड पाडण्याचा प्रयत्न आहे आणि आमच्या पुढे मोठं आव्हान आहे. ते आव्हान पेलण्यास आम्ही समर्थ आहे. कोण करते हिंदू मुस्लिम? आपल्याला बजरंग दल, RSS, भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला MIM सारखे कट्टर हिंदू मुस्लिमवाले असे दोन्ही बाजूने हा प्रयत्न चालू आहे. विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये योगी ज्या वेळेपासून मुख्यमंत्री झालेत त्यावेळेपासून त्यांनी बुलडोजर राज्य सुरू केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ताकीद देऊन सुद्धा मुस्लिमांचे घरं पाडणं, दुकानं पाडणं, आगी लावणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, मशिदीच्या ठिकाणी मंदिर आहे म्हणून लोकाला त्या ठिकाणी उचका चालू आहे. ते संपूर्ण देशामध्ये पसरलं. पुन्हा या देशाचं एकता काय होईल हे आमच्या पुढे मोठं प्रश्न आहे.